नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत एकदम भन्नाट चॉकलेट आणि तोंडात टाकले की विरघळून जाणारे इडली लावा केक। होय, अगदी इडलीचा भांड्यात बनवणार आहे। केक इतका सॉफ्ट आणि स्पंज होतो की एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा बनवायलाच वाटेल। चला तर मग रेसिपी सुरू करूया। इथे मी एक छन्नी घेतलेली आहे, त्याच्यात 1.5 कप मी इथे मैदा टाकलेले आहे। हे बघा, 1.5 कप मैद्यासाठी मी इथं 1 कप साखर पीठ घातलेले आहे। मी इथे साखर बारीक मिक्सर करून घातलेले आहे। मी इथे 1 लहान कप चॉकलेट कोको पावडर घातलेले आहे। आता मी इथे 1 चम्मच भरून बेकिंग पावडर घातलेले आहे। आता आपण त्याच्यातच 1 चम्मच खाण्याची सोडा घालून घेऊया। हे बघा, 1 चम्मच खाण्याची सोडा घातलेले आहे आणि अर्धा कप मी इथं मिल्क पावडर घातलेले आहे। चला तर चांगले इथे सगळे मिक्स करून घेऊया आणि मिक्स करताना चांगलं तो छन्नीमध्ये छानून घेऊया। हे बघा, छन्नीमध्ये छानलं तर आपल्याला काही साखर आणि काही तर घाण असलं तर तो निघून जाईल। त्यामुळे मी इथे सगळं छन्नीमध्ये छानून घेतलेले आहे आणि साखरचा खड्या इथं सगळं छन्नीमध्ये राहिलेले आहे। हे बघा, चला तर आपण तो साईडला ठेवून आता आपण तो मैदा सगळा एका बाउलमध्ये घालून घेऊया। हे बघा, आता बाउलमध्ये घातले की आपण ते सगळं चांगलं मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर आपण 1 कप भरून तेल घालून घेऊया। हे बघा, आता 1 कप तेल घातले की आपण त्याच्यात आता त्या पिठामध्ये 1 चम्मच भरून आपण व्हिनेगर घालून घेऊया। हे बघा, तुम्हाला मार्केटमध्ये कुठेसुद्धा मिळणार आहे। चला तर आपण चम्मच भरून घालून घेऊया। तसेच आपण त्याच चम्मचने 1 चम्मच व्हॅनिला इसेन्स घालून घेऊया आणि तसेच आपण थोडं कोमट असलेला दूध घालून चांगलं मिक्स करायला सुरुवात करूया। हे बघा, मी इथे थोडेच दूध घातलेले आहे आणि आपल्याला थोडं दूध घालून मिश्रण चांगलं तयार करून घ्यायचं आहे। त्यामुळे मी इथे थोडं दूध वापरून मिश्रण करायला सुरुवात केलेली आहे। हे बघा, आता पुन्हा थोडं दूध घालून चांगलं मिक्स करून घेऊया। मित्रांनो, माझ्याकडे ओव्हन नाही, महासामग्री नाही, तरीसुद्धा हा केक दिसायला आणि चवीला एकदम बेकरी स्टाईल तयार होतो आणि सगळ्यात खास म्हणजे आतून गरम गरम चॉकलेट लावा बाहेर येणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्कीच बघा, कारण शेवटी मी तुम्हाला परफेक्ट लावा येण्यासाठी एक खास ट्रिक पण सांगणार आहे। हे बघा, मी अजून थोडे इथे दूध घालून चांगलं मिश्रण तयार करून घेतलेले आहे। हे बघा, एकदम परफेक्ट मिश्रण तयार झालेले आहे। चला तर आपण मिश्रण हे बाजूला ठेवून घेऊया। मित्रांनो, आता आपण चॉकलेट लावासाठी चॉकलेट मिश्रण तयार करून घेऊया। इथे मी 1 डार्क चॉकलेट घेतलेले आहे। त्यातून आता आपण थोडीशी चॉकलेट काढून आणि त्याला चांगलं बारीकमध्ये कट करून घेऊया। हे बघा, आता आपण चाकू सहाराने चॉकलेट कट करून घेऊया। हे बघा, चाकूने आणि बारीक चांगलं कट होणार आहे, त्यामुळे मी इथं चाकू वापरलेले आहे। हे बघा, आणि दुधामध्ये टाकले की लगेच विरघळून जातो, त्यामुळे मी इथं एकदम बारीक चॉकलेट कट करून घेतलेले आहे। चला तर आपण तो चॉकलेट आता आपण गॅसवर चढवून घेऊया। हे बघा, आणि तो गॅस बारीक करून सतत चॉकलेट हलवत राहा। हे बघा मित्रांनो, तुम्ही इथं आत थांबवले असेल तर तुम्हाला तो चॉकलेट सगळं करपून जाईल, त्यामुळे इथं सतत आत हलवत राहा। हे बघा, चॉकलेट मिश्रण तयार झालेले आहे। चला तर आपण गॅस बंद करून तो थंडवायला ठेवून घेऊया। आता मी इथं इडलीचं भांडं घेतलेले आहे। हे बघा, आता आपण त्या इडलीचं भांड्यातून सगळं इडली भांडा सेपरेट करून घेऊया। आता मी इथं इडलीच्या भांड्यामध्ये थोडीशी बारीक मीठ घातलेले आहे, कारण की मीठ घातल्या तर त्याचा वाफाने आपल्याला लावा केक तयार होणार आहे। आता आपण तो गॅस लावून तो भांडा गॅसवर चढवून घेऊया आणि थोडीशी गॅस बारीक करून घेऊया। तसेच आपण त्याच्यावर ढक्कन झाकून ठेवून घेऊया। आता इडलीचं भांडे सगळे सेपरेट करून घेऊया। हे बघा,
आणि सेपरेट झाल्यानंतर तो इडलीचा भांड्याला आपण तेलाची ब्रशनी आपण त्याला तेल सर्व करून घेऊया. हे बघा, आता इडलीचा भांड्यामध्ये तेल लावून मित्रांनो, तुम्ही इथं एक लक्षात ठेवा, आपण इडलीचा भांड्यामध्ये मिश्रण घालताना आपल्याला मिश्रण थोडीच मिश्रण घालून घ्यायचं आहे. कारण की आपल्याला मिश्रण घातल्यानंतर तो मिश्रणवर आपल्याला चॉकलेट घालायला बी पाहिजे. त्यामुळे आपण इडलीच्या भांड्यामध्ये थोडीशी मिश्रण घातल्यानंतर आता आपण नंतर त्याच्यावर थोडीशी चॉकलेट घालून पुन्हा त्याच्यावर मिश्रण घालायला पाहिजे. त्यामुळे मी ते सगळ्या भांड्यामध्ये थोडे मिश्रण घातलेले आहे. आता आपण हे बघा, चॉकलेट मिश्रणवर मधोमधी टाकून घेऊया. हे बघा, आणि तो सगळं चॉकलेट सगळ्या भांड्यात तसेच मधोमधी टाकले तर आपल्याला तो चॉकलेट झापून जायला पुन्हा त्याच्यावरनी मिश्रण कव्हर करायला येतो. हे बघा, त्यामुळे आपल्याला इथं मिश्रण त्याच्यावरनं टाकले तर नंतर आपल्याला लावा केक तयार होणार आहे. नाही तर तुम्ही चॉकलेट घालून तसंच इडलीचा भांड्यामध्ये ठेवून वाफ दिलं तर तो लावा केक होणार नाही. आता आपण त्याच्यावर थोडीशी मिश्रण घालून चॉकलेटला कव्हर करायलाच लागेल. हे बघा, आणि तसेच सगळं आपण चॉकलेटवर थोडं मिश्रण घालून तो चॉकलेट मधोमध होतो. त्यामुळे आपल्याला लावा केक तयार होणार आहे. हे बघा, सगळं चॉकलेटवर मी इथं मिश्रण घातलेले आहे. चला तर आपण इडल्याचा भांड्यामध्ये एक भांड्यावर एक भांडा ठेवून पुन्हा आपण त्याला चांगलं ढक्कन लावून आता आपण वाफेला ठेवून घेऊया. हे बघा, मीठ बी एकदम छान गरम झालेले आहे आणि मीठाच्या अनुसाराने तो सगळ्या लावा केकला वाफ देणार आहे आणि एकदम परफेक्ट लावा केक तयार होणार आहे. हे बघा, 10 ते 15 मिनिट ठेवल्यानंतर आपले लावा केक तयार झालेले आहेत. तुम्हाला मी इथं काटा चम्मच टाकून बी दाखवणार आहे. हे बघा, एकदम परफेक्ट लावा केक तयार झालेले आहे. चला तर तुम्हाला एक डिश काढून दाखवणार आहे. हे बघा, मी अजूनही ते गॅस बंद केलेले नाही. चला आपण आता गॅस बंद करून घेऊया. हे बघा, गॅस बंद केलेले आहे. आता आपण तो सगळे लावा केक काढून घेऊया. हे बघा, एकदम परफेक्ट लावा केक तयार झालेले आहे आणि तो फुलून चॉकलेट बी बाहेर आलेले आहेत. हे बघा, एकदम छान लावा इडली तयार झालेले आहेत. हे बघा, एकदम स्पंज चॉकलेट लावा केक तयार झालेले आहे. त्या प्रकारे मी इथं सगळं लावा इडली तयार केलेले आहे. मित्रांनो, हा केक इतकी टेस्टी लागतो की बाजारातील महागडे केक फिकी वाटतील. आणि सगळ्यात भारी म्हणजे हे केक बनवण्यासाठी ओव्हनचा अजिबात गरजेचं नाही. आणि हे बघा, एकदम स्पंजसारखं केक लावा केक तयार झालेले आहे. आणि बघा, मी इथं तुम्हाला एक केक कट करून बी दाखवलेले आहे. आणि बघा, आतून एकदम चॉकलेट आणि मधून स्पंज लावा केक तयार झालेले आहे. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. पुन्हा भेटूया अशी नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.